थेट नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमधल्या सातपूर परिसरामधल्या ध्रुवनगर या ठिकाणी बिबट्या शिरलेला होता आणि त्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। गेल्या 2 तासांपासून त्याला जेरबंद करण्याचे अथक परिश्रम वनविभागाची टीम घेत होती आणि अखेर त्याला डाट मारण्यात आला। त्याला बेशुद्ध करण्यामध्ये या टीमला यश आलेलं आहे। तर रहिवासी भाग आहे हा परिसरातला आणि याच ठिकाणी हा बिबट्या शिरला होता। सुरुवातीला तो तिथल्या झाडाझुडपांमध्ये लपून बसला होता। जेसीबी देखील त्या ठिकाणी आणण्यात आलेले होते। तिथल्या आसपासचं जे गवत आहे ते उखडून काढण्यात आलं होतं। स्थानिक नगरसेवकांकडनं देखील बिबट्या पकडला जावा यासाठी वन विभाग, पोलीस विभाग यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा बिबट्या पकडण्यात वन विभाग, पोलीस विभाग आणि यंत्रणेला यश आलंय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर अखेर वनविभागाच्या टीमला मोठं यश आलेलं बघायला मिळतंय। परिसरामधील नागरिकांनी जी माहिती दिली त्यानुसार सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी हा बिबट्या शिरल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सातपूरमधल्या ध्रुवनगरचा हा परिसर आहे आणि ही जी आपण दृश्य बघते जे रो हाऊसचं काम चालू होतं त्या 5 घरांमध्ये त्या परिसरात तो लपलेला होता। पाणी मारलेलं असल्यामुळे गारव्यामुळे तिथं तो वास्तव्यास होता। मग पण त्यानंतर गोंगाटामुळे तो पळून ओपन प्लॉटमध्ये झाडाझुडपांमध्ये लपून बसलेला होता। साधारण 1 ते 1.5 वर्षाचा हा बिबट्या असा अंदाज आहे व त्याप्रमाणे आपण जेसीबीच्या साहाय्याने थोडंसं झाडझुडपं साफ करून पण तो नंतर इकडच्या घराच्या मागच्या बाजूला येऊन आपल्याला तिथे ट्रँक्युलायझेशन गनच्या मदतीने रेस्क्यू नाशिक डिव्हिजनची टीम तसेच वन विभागाचे पथक व नाशिक शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं। किती तास लागले जेरबंद करायला? एकूण साधारणपणे सकाळी 10 वाजेपासून आता साधारण 3 वाजलेले आहेत। तर 5 तास हे रेस्क्यू ऑपरेशन 5 तास चाललं। सर नेमकी अडचण का बरं येत बिबट्या पकडण्यामध्ये? अडचण म्हणजे आता तो ओपन घरं होते, रो हाऊसचे दरवाजे खिडक्या नसल्यामुळे तिथून तो निसटला व त्यानंतर इथं ओपन प्लॉटमध्ये लपण्यासाठी भरपूर जागा होती व तिथे तो लपून बसलेला असल्यामुळे आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत होत्या। जेसीबीच्या साहाय्याने आपण तिथलं झाडेझुडपे क्लिअर करून त्यामध्ये रेस्क्यू करण्यात यशस्वी। सुस्तावलेला जाणवत होता थोडंसं म्हणजे त्याचं हेल्थ चेकअप आता केलं जाईल। वैद्यकीय तपासणीनंतर आपल्याला एक्झॅक्ट त्याचं कळेल। त्याच्या अंगावरचे आपण बघितलं केस पण जरा माने मग तेच आता वैद्यकीय तपासणी आपण त्याची केल्यानंतर तो आजारी वगैरे आहे का काय त्याची मेडिकल ट्रीटमेंट पुढची केली जाईल। पण थोडंसं त्याच्या हालचाली सुस्तावलेल्या दिसत होत्या त्या पद्धतीने। नाही, सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना किंवा कोणालाही काही दुखापत झालेली नाही। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत। थेट त्यांच्याकडे जाऊयात। मुकुल, साधारणपणे 5 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं अशी माहिती आता वनविभागाच्या या टीमनं आपल्याला दिली आहे। ज्या पद्धतीनं ह्या बिबट्याला पकडण्यात आलंय किंवा त्याला बेशुद्ध करण्यात आलंय त्यानंतर त्याला पिंजऱ्यामध्ये टाकण्यात यश आलेलं आहे का? तर गेल्या 5 तासांपासून नाशिकच्या सातपूरमधल्या ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या शिरल्याचा हा थरार तिथल्या नागरिकांना अनुभवायला मिळाला होता। पुन्हा एकदा जाऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्याला सध्याचे अपडेट्स देत आहेत। मुकुल, आपण बघितलं बिबट्याला जो जखमी बिबट्या होता ज्याला डाट मारण्यात आलेलं होतं त्याला घेऊन वन विभागाची टीम ही पुढच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि नुकतंच वन विभागाचे जे अधिकारी होते रेस्क्यू पथकामध्ये जे सहभागी झालेले होते त्यांनी माहिती दिलेली आहे की बिबट्या हा काही प्रमाणामध्ये सुस्तावलेला होता त्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आश्रय शोधत होता आणि अशा वेळेस तो झाडी झुडपांमधनं पळाला आणि एका रो हाऊसच्या छज्जावर जाऊन तो बसलेला होता। तिथे त्याला डाट मारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बिबट्याचं वय जसं आपण म्हणत होतो सुरुवातीपासून 1 ते 1.5 वर्षाच्या सुमारास बिबट्याचं वय हे असावं आणि तो काही प्रमाणामध्ये आजारी आहे। त्यामुळे आता तो ज्यावेळेस शुद्धीवर येईल, डाटचा जे भूल आहे ती जशी उतरेल तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला इतर काही आजार आहे का त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानुसार त्याचा इलाज केला जाईल आणि पुढची त्याला कुठे सोडायचं याबाबतची प्रक्रिया केली जाईल। मात्र सकाळी 10 वाजता वन विभागाला कॉल आलेला होता। काही नागरिकांनी बिबट्याला बघितलेलं होतं। त्यानंतर वन विभाग आणि गंगापूर रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून
माध्यमातून हा बिबट्याचा शोध सुरू झाला, परंतु आजूबाजूला जी गर्दी होती, जी रहिवासी परिसर आहे त्यामुळे गर्दी वाढली, गोंगाट वाढला आणि त्यामुळे बिबट्या इकडनं तिकडे सैरभैर पळत होता. अखेर बिबट्याला पकडण्यात आले. बिबट्याने कोणालाही जखमी केलेलं नाही, कोणालाही इजा झालेली नाही. हा जो माझ्या मागच्या बाजूला जेसीबी मिळतोय, असेच 2 जेसीबी होते. या 2 जेसीबीच्या माध्यमातून बिबट्याच्या पर्यंत जाण्याचे जे अडथळे होते ते अडथळे दूर करण्यात आले होते. अगदी मुकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.